चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा चंपाषष्ठी सकाळपासून बऱ्याच लोकांनी आजच्या या चंपाषष्ठीच्या सेवांना उपायांना सुरुवात केली असेल। बरेच लोक हे संध्याकाळी प्रदोष समयानंतर सेवा करणार असतील। खरं तर चंपाषष्ठीचा दिवस जो आहे तो मार्तंड भैरवांची सेवा करण्यासाठी आणि भगवान शंकरांची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। अजूनही बऱ्याच लोकांना चंपाषष्ठी म्हणजे काय हे माहिती नाही। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपाचं पूजन केलं जातं। म्हणजे आजचा जो दिवस आहे तो शिवशंकरांचा आणि त्याचबरोबर मार्तंड भैरवांची सेवा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। खरं तर आज करायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या या चंपाषष्ठीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो आपल्याला सायंकाळी म्हणजे प्रदोष समयी करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर आपल्या मार्तंड भैरवांचा टाक असेल किंवा शिवशंकरांची पिंडी असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये अशी ही एक वस्तू घालायची आहे किंवा ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जी वस्तू अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होईल। बघा, खरं तर षष्ठी म्हणजे षष्ठी ही तिथी अशी तिथी आहे की या दिवशी नकारात्मकता, शत्रुपीडा, बाधा, इडापिडा, संकट या सर्वांचा नाश करण्यासाठी षष्ठीची ही तिथी जी आहे ती विशेष महत्त्वाची मानली जाते आणि चंपाषष्ठी आहे त्याहूनही अधिक महत्त्वाची। त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मकता, बाधा, इडापिडा, संकटे हे सर्व काही संपवण्यासाठी विशेष सेवा करायच्या आहेत। त्यातील एक प्रभावी सेवा मी तुम्हाला आता सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला सायंकाळी प्रदोष समयाच्या नंतरच करायचा आहे। बघा, रेग्युलर जो आपण दिवा लावतो तो दिवा वेगळा आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला वेगळा घ्यायचा आहे। यासाठी तुम्हाला कणिक, ज्याला आपण तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ म्हणतो, तर या पिठामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे। अगदी 1-2 चमचाभर हळद घालायची आहे आणि तुम्हाला हे पीठ मिक्स करून त्याचा एक दिवा बनवायचा आहे। दिवा जेव्हा बनवाल तेव्हा त्याला 5 टोकं करा, म्हणजे 5 दिशा करा, कारण यामध्ये आपल्याला 5 वाती घालायच्या। ठीक आहे। पंचमुखी जो दिवा आहे तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे शिवशंकरांची पिंडी असेल किंवा मार्तंड भैरवांचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल तर त्याच्या समोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। सगळ्यात अगोदर दिव्याच्या खाली तुम्हाला थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत। एका प्लेटमध्ये गहू किंवा तांदूळ ठेवा, त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 5 वाती घालायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। ठीक आहे। तेल घालून या 5ही वाती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर बाजूला एक तुम्हाला अगरबत्ती म्हणजे उदबत्ती तुम्हाला पेटवायची आहे। त्यानंतर या दिव्याला सगळ्यात अगोदर तुम्हाला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे। हे करून झालं की त्यानंतर एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा एका छोट्याशा बाउलमध्ये तुम्हाला हळद किंवा भंडारा घ्यायचा आहे। बघा, आजचा जो दिवस आहे तर या दिवशी भंडारा किंवा हळदीचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे। ठीक आहे। तर तुम्हाला हळद किंवा भंडारा घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला पंचगव्य मिक्स करायचं आहे। आता ज्यांच्याकडे पंचगव्य नसेल, अगदी थोडंसं पंचगव्य शिंपडायचं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी। ज्यांच्याकडे पंचगव्य नाही आहे तर त्यांनी गाईचं तूप किंवा मग तुमच्याकडे गाईची कुठलीही एखादी वस्तू असेल, तुमच्या घरामध्ये गाईचं समजा दूध असेल तर थोडंसं दूध शिंपडलं तरी चालेल। तुमच्या घरामध्ये जर गाईचं गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र शिंपडलं तरीही चालेल। तुम्हाला गाईपासून बनलेली अशी एखादी किंवा कुठलीही वस्तू तुम्हाला त्या भंडाऱ्यात किंवा त्या हळदीमध्ये मिक्स करायची आहे। ते थोडंसं हाताने तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर या 3 बोटांमध्ये तुम्हाला ती जी हळद किंवा तो जो भंडारा आहे तो भंडारा तुम्हाला या 3 बोटांमध्ये घेऊन जो दिवा तुम्ही मार्तंड भैरवांच्या समोर किंवा शिवशंकरांच्या समोर लावलेला त्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचे। थोडं थोडं तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना तुम्हाला मल्हारी कवच किंवा मल्हारी सहस्त्रनाम किंवा मग मल्हारी महात्म्य म्हणायचं आहे। ज्यांना मल्हारी कवच येतं त्यांनी मल्हारी कवच म्हणा, ज्यांना मल्हारी सहस्त्रनाम येतं त्यांनी मल्हारी सहस्त्रनाम म्हणा किंवा तुम्ही मल्हारी महात्म्य देखील म्हणू शकतात। बघा, तुम्हाला काहीच यातलं येत नसेल तर तुम्ही शिवकवच म्हणा, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ऑब्वियसली आहे, तुम्हाला तिथे लगेच भेटेल। तर तुम्ही हे अर्पण करत असताना तुम्हाला शिवकवच म्हणायचं आहे। आता ज्यांच्यासाठी किंवा ज्यांना हे काहीच येत नाही, आमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक पण नाही, मग आम्ही काय
करू. तर त्यांच्यासाठी एक मंत्र सांगतेय. हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम मल्हारी मार्तंडाय नमः. हे याच्यामध्ये हळद तुम्हाला घ्यायची किंवा भंडारा तो तुम्हाला दिव्याच्या त्या तेलामध्ये घालायचा. घालत असताना ओम मल्हारी मार्तंडाय नमः, ओम मल्हारी मार्तंडाय नमः, ओम मल्हारी मार्तंडाय नमः, ओम मल्हारी मार्तंडाय नमः या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर बाजूला असलेली जी घंटी आहे तुमच्या देवघरामध्ये ती घंटी तुम्हाला वाजवायची आहे आणि मग तुमची जी काही कामं असेल किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकतात. फक्त हा जो दिवा लावलेला आहे तो तुम्हाला रात्रभर पेटताच ठेवायचा आहे. पूर्ण रात्रभर पेटता असला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल तेव्हा शक्यतो दिवा विझलेला असेल तर मग काय करायचं, दिवा विझलेला असेल त्यामध्ये घातलेली जी हळद आहे म्हणजे जो भंडारा आहे तो तुम्हाला काढायचा आहे. एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. स्टीलची वगैरे वाटी घ्या. त्या वाटीमध्ये तो भंडारा किंवा ती हळद काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. ठीक आहे. गोमूत्र किंवा गंगाजल टाका. दोघांपैकी काहीच नसेल तर घरातलं शुद्ध पाणी घाला. हे मिक्स करायचं आहे आणि घरातील 4ही कोपऱ्यांना हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. ठीक आहे. रात्रभर म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही अभिमंत्रित केलेला हा भंडारा किंवा जे हळद आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी पाण्यात मिक्स करून तुम्हाला घरातील आतल्या भागामध्ये 4ही भागामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर निघून 4ही दिशांना तुम्हाला शिंपडायचं आहे आणि जे शिल्लक राहील त्याच्यामध्ये ते तुम्हाला घराच्या उंबरठ्याला लावायचं आहे. बघा हळद किंवा भंडारा ही अशी, हळद आणि भंडारा एकच गोष्ट आहे. तर ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणते. हळद ही आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेला किंवा दारिद्र्याचा नाश करते. बघा हळदीचे उपाय केल्याने आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते. धनलक्ष्मी किंवा धनाची वृद्धी होते. धनलक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते. हळदीचे असंख्य उपाय मी तुम्हाला रोजच्याच व्हिडिओमध्ये सांगत असते. मात्र आजचा जो दिवस आहे तो हळदीचा उपाय करण्याचा किंवा भंडाराचा उपाय करण्याचा एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. बघा आजचा दिवस पुन्हा लवकर नाहीये. आजचा योग पुन्हा लवकर नाहीये. वर्षभरातून आलेला किंवा येणारा हा असा एक दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर आणि मार्तंड भैरव या दोघांचीही एकाच दिवशी सेवा करायची असते. प्रत्येकाला सांगेल की आजच्या या दिवशी आवर्जून हा सांगितलेला उपाय करा. तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. अडलेली कामं तुमची मार्गी लागतील. आयुष्यभर अखंड तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहील. तुमच्या घरातील दारिद्र्याचा आजच्या या एका रात्रीतच नाश होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी खेळती राहील. घरामध्ये पैसा येईल आणि आलेला पैसा टिकेल. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता आजचा हा उपाय नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.